आहे दोन एक दोन का मध्ये बी आहेत केस आता कधी ते काय बघा जवळजवळ 20% आहेत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहोत बाधा येथील शेतकरी दयानंद शिंदे यांच्या शेतामध्ये. बाधा शिंदेवाडी रस्त्यावरती यांचा डेमो प्लॉट आहे आणि हा तो डेमो प्लॉट पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक प्रयोगशील शेतकरी आलेले आहेत. हा त्यांचा सोयाबीनचा प्लॉट आहे, डेमो प्लॉट आहे हा. आणि डेमो प्लॉट देणारे या ठिकाणी अधिकारी पण उपस्थित आहेत. आता याबद्दल आपण अधिक त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा. महादेव पवार, एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर. आणि हा कुठल्या बियाणाचा प्लॉट आहे? हा विक्रांत व्हरायटी आहे आणि हा जो प्लॉट आहे तो इथं या ठिकाणी दयानंद शिंदेवाडी या शेतकऱ्याकडे आपण डेमो प्लॉट आणि कंट्रोल प्लॉट असा सोयाबीनमध्ये दोन्हीमध्ये कंपेअर करण्यासाठी हा प्लॉट आपण या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. याचा हाच उद्देश आहे की यामध्ये जो हा मॉडेल प्लॉट या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, या मॉडेल प्लॉटमध्ये आपण या प्लॉटमध्ये टायमिंगमध्ये पेरणी केलेली आहे, त्याला बीज प्रक्रिया केलेली आहे, माती परीक्षणानुसार खते दिलेली आहेत. त्यानंतर या सोयाबीनमध्ये पहिली फवारणी ही अतिशय टायमिंगमध्ये केलेली आहे. त्यामध्ये 20 ते 21 दिवसाला ही पहिली फवारणी केली आहे. त्यानंतर 40 दिवसाला दुसरी फवारणी केली आहे आणि तिसरी फवारणी ही 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान केलेली आहे. त्यामुळं पीक जे आहे ते अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी एकात्मिक पीक पद्धतीचा वापर आपण या सोयाबीन प्लॉटमध्ये केलेला आहे. एकात्मिक पीक पद्धतीमध्ये कामगंध सापळे आहेत जे आपण आता या ठिकाणी बघतोय ते. त्यानंतर या ठिकाणी चिकट सापळे आहेत, या बाजूला दिसलेले आहेत हे चिकट सापळे. ह्या चिकट सापळ्यामुळं आपण ह्या प्लॉटवर एकच कंपेअर करणार आहोत. शेतकरी उद्देश म्हणजे गोळा करण्याचा उद्देश हाच आहे की आपण माहिती आहे मागच्या 2 ते 3 वर्षापासून ज्या पिवळा मोचॅक या रोगाला खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन बळी पडत आहे आणि त्यामुळं आता प्लॉट आपला अतिशय चांगल्या प्रकारे दिसतोय. पण शेवटच्या ज्यावेळेस मॅच्युरिटी होते 60 ते 65 दिवसाच्या नंतर ज्यावेळेस प्लॉट दिसतोय आपल्याला, त्यावेळेस ह्या रोगाचा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय आपल्याला आणि पिकाचं उत्पादन हे साधारण 30 ते 40% ही आपल्याला मागील काही काळामध्ये घट दिसून आलेली आहे. मग हा प्लॉट करण्यामागचा उद्देशच आहे. तर ह्या प्लॉटमध्ये आपण इकडे बघतोय की आता हा प्लॉट आहे 60 ते 65 दिवसाचा, तर ह्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला या पिवळ्या मोजॅकचा प्रादुर्भाव दिसत नाही. किती दिवसाची व्हरायटी आहे? हे साधारण ही विक्रांत व्हरायटी आहे. या व्हरायटीमध्ये साधारण 90 ते 95 दिवसामध्ये हा वाण तयार होतो. एकरी किती क्विंटलचं उत्पन्न निघण्याची शक्यता आहे याला? एकरी आता आपण ह्या सगळ्या गोष्टीचं कंट्रोल केलं या ठिकाणी, म्हणजे अतिशय वेळेवर फवारण्या केलेल्या आहेत, तर साधारण मिनिमम या ठिकाणी 11 ते 12 क्विंटलचा उतार येण्याची शक्यता आहे एकरला. तुम्ही जो हा बाधा डेमो प्लॉट ठेवला त्यामागचा उद्देश काय? यामागचा उद्देश एकच आहे की या आपल्याला खर्च खूप वाढत आहे शेतीमधला आणि वाढत्या खर्चाला आळा घालायचा असेल तर सोयाबीनमध्ये अतिशय चांगल्या शेतीच्या क्रिया करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या सुरुवातीपासून माती परीक्षणापासून जमिनीची निवडीपासून ते माती परीक्षण असेल, बीज प्रक्रिया असेल, बियाणाची योग्य निवड असेल, पेरणीच्या पद्धती असतील, त्यानंतर फवारणीची योग्य वेळ टायमिंग या शेतकरी बांधवांना माहिती करून देण्यासाठी आपण ह्या बाधा येथील गावामध्ये या डेमो प्लॉटची निवड केलेली आहे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला एकात्मिक पीक पद्धतीचा वापर करण्यासाठी आपण या माध्यमातून आपण परावर्तित करणार आहोत. बघा, बाधा हा ग्रामीण भाग आहे. अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीनं किंवा आता सध्या विज्ञानाच्या सोबतीला आधुनिकतेची जोड देऊन या ठिकाणी शेती करण्याचा तरुण शेतकरी प्रयत्न करत आहेत. तरी पण कुठं तर शेतकऱ्याचं उत्पादन घटत चाललंय.
असं वाटतंय. नेमकं शेतकरी चुकतोय कुठं सध्याच्या काळात, तुम्हाला काय वाटतंय नेमकं? बरोबर आहे. या वाढत्या पीक पद्धतीचं जर बघितलं आपण, एक पीक पद्धती खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. मागील काळात जर आपण बघितलं तर आपण गेली 10 ते 12 वर्षे सोयाबीन एकच पीक करतोय. एक तर सोयाबीन करतो, नाही तर ऊस तर करतोय. ही जी एक पीक पद्धती जी वाढत चालली आहे, तर एक पीक पद्धतीमुळं रोगांचा प्रादुर्भाव, किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि उत्पादनातला खर्च जो आहे काय तो थांबला नाही. उत्पादनातला खर्च हा वरचेवर वाढत आहे. मग आपल्याला शेतीसमोरील जी आव्हानं आहेत, हा उत्पादनातला खर्च कमी करणे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे शेतीसमोरलं. मग हे आव्हान जर आपल्याला पेलायचं असेल तर आपल्याला शेतीचा जो खर्च आहे तो आपल्याला कमी करावा लागणार आहे. मग शेतीचा खर्च कमी करायचा असेल तर ज्या काही नवीन तंत्रज्ञान आहे शेतीमधलं, हे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आपल्याला केल्याशिवाय शेतीमधला खर्च कमी होणार नाही आणि उत्पादन आणि उत्पन्न यातील आपल्याला फरक ज्यावेळेस कळेल, उत्पादनाचा ला खर्च कमी करून आपल्याला ज्यावेळेस उत्पन्न वाढेल त्यावेळेस आपल्याला ही शेती परवडेबल राहील अशा पद्धतीने. पिवळ्या मोजकसोबत अलीकडच्या काळात सोयाबीनच्या पिकाला गोगलगायचा एक मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवत आहे. बरोबर. नेमकं काय कारण आहेत आणि शेतकरी याच्यातून वाचण्यासाठी काय करावं लागेल? तर या पद्धतीमध्ये शेतकरी बांधवांना गोगलगाईसारख्या ज्या आपल्याला म्हणजे ह्या पिकावरती अटॅक नव्हता, मागच्या 2 वर्षामध्ये या पिकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर उन्हाळ्यामध्ये शेतकरी बांधवांनी अतिशय खोलवर आपल्या ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे गोगलगाईचा, खोलवर या शेतीची नांगरट केली पाहिजे, जेणेकरून याचे जे अवशेष आहेत या गोगलगाईचे, हे अवशेष अतिशय प्रखर उन्हामध्ये ते अवशेष नष्ट होऊन जातील. त्यामुळं हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. कारण यामध्ये शेतकरी बांधवांना पूर्वनियोजितच बंदोबस्त या गोगलगाईचा करावा लागणार आहे. कारण गोगलगाईवर असं कुठलंही ठोस असं औषध नाही आहे. तर त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाच आपल्याला करावा लागणार आहे. थोडं म्यूट करा, मला हे करता येईल. आता हे जे प्लॉट केला आहे आपण, ह्या प्लॉटमुळं काय फायदा झाला 2 मिनिटात तुम्ही सगळं सांगा. तुम्हाला स्वतःचं मत किंवा आपण केल्यामुळं काय आपल्याला दिसून आलं? ही सोयाबीन बियाणं विक्रांत आहे आणि याला टायमाच्या टायमाला फवारण्या केल्या आणि चिकट सापळे आणि कामगंध सापळे लावल्यामुळं याला रोगराई आली नाही. जवळजवळ ह्या विक्रांत जातीचा एका बॅगला 20 कट्टे उतार निघल याची 100% खात्री आहे. सापळे लावल्यामुळं कीड किती प्रमाणात थांबते असं तुमचं काय अनुभव आला का? चिकट सापळे आणि कामगंध सापळे जर लावले तर उत्पन्नात बऱ्याच शेतकऱ्याला घट येणार नाही. पण परिणाम किती टक्के तुम्हाला जाणवला सापळीमुळे आणि बिगर सापळीमुळे? हे त्यांचं मत आहे. परिणाम म्हणजे कीड रोगाचा 50%, 70%, 80% असा काही? 70% फरक, कीड कमी आहे या चिकट सापळे आणि कामगंध सापळ्यामुळं. करतो गावात. देवानंद पाटील, तुम्हाला कसं वाटलं हा डेमो प्लॉट बघितल्यानंतर? चांगलं आहे. आता खळं झाल्यावरच नेमकं उत्पन्न किती आहे हे कळणार आहे. पण आता ह्या प्रत्यक्षदर्शनी आता उत्पादन हा थोडासा पुढचा भाग आहे. यानंतर जे आपण रोग व किडीचा जे प्रादुर्भाव वाटते, हे तुम्हाला दरवर्षी सारखा किंवा बाकी इतर प्लॉट पेक्षा काय वेगळा वाटतं? कमी आहे की रोगराई कमी आहे. प्लॉट बघायला आलतो आम्ही, त्या दोन्हीत फरक वाटला आम्हाला. सापळ्यामुळं इगिन कमी आहे, येलो मोजॅकचा प्रादुर्भाव कमी आहे. या दोन्ही तेवढाच फरक वाटला आम्हाला. असं सांगा, ईडीए मायक्रो मार्फत जे प्लॉट तयार केला EDBM टीना, हा जो प्लॉट आहे कुठल्या माध्यमातून तयार केलेला तुम्ही सांगा? हा प्लॉट म्हणजे ईडीए मायक्रो इंडस्ट्रीज आणि बायर क्रॉप सायन्स यांच्या शाश्वत शेतीच्या अंतर्गत या डेमो प्लॉटची या ठिकाणी आपण पेरणी केलेली आहे. दयानंद शिंदे म्हणून जे की शिंदेवाडीचे शेतकरी आहेत, यांच्या शेतामध्ये आपण यांना पूर्व मशागतीपासून ते फवारणीपर्यंतचा पूर्ण शेड्यूल जो काही यामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी फॉलो केलेला आहे आणि त्याद्वारे त्यांना या ठिकाणी ते शेतकरी अतिशय समाधानी आहेत या ठिकाणी दिसून येत आहेत. गावातील किंवा शेजारील गावातील अनेक शेतकऱ्यांना जर यात सहभाग घ्यायचा असेल तर मग तुमच्यासोबत संपर्क कसा करायचा किंवा या मिशनमध्ये कसं सहभागी व्हायचं शेतकरी? हां, सगळ्यात EDM ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर म्हणजेच टीना ऑइल मिल या कंपनीमार्फत जो काही शाश्वत शेती
प्रकल्पाची आपण या ठिकाणी मागील 2 वर्षापासून सुरुवात केलेली आहे आणि या 2 वर्षापासून येथील भादा येथील शेतकरी यांनाही आपण सामावून घेतलेलं आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त या मिशनमध्ये शेतकरी बांधवांना सहभागी करून घेणार आहोत. तर माझं एकच आव्हान आहे की कृषी विभाग असेल, पुन्हा EDM ॲग्रो इंडस्ट्रीज असेल, बायर क्रॉप सायन्स असेल, कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनी असेल, या कंपनीमार्फत आपण येणाऱ्या भविष्य काळामध्ये भादा व परिसरातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त समाविष्ट करून घेण्याचं काम आपण करणार आहोत. शेतकऱ्यांना तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर कसा करायचा, तुमचा शेतकऱ्यांनी संपर्क नंबर वगैरे? हां, माझा संपर्क नंबर आहे 89 75 44 55 21 96 73 33 65 14. परत एकदा मोबाईल नंबर सांगाल? 96 73 33 65 14 89 75 44 55 21. तर आपण आज आलो होतो या ठिकाणी दयानंद शिंदे यांच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये, डेमो प्लॉटमध्ये. तरी अशा पद्धतीचा यांचा हा प्लॉट आहे आणि गावातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी यांच्या शेतीला आज भेट दिलेली आहे. तोपर्यंत आता इथंच थांबूया शेतकरी बांधवांनो. नमस्कार.